जे शिवसेनेचा इथं जी चालू होतं युतीच्या संदर्भात, शिवसेनेला जागा एकच सोडली, त्यातून पण उमेदवार दुसऱ्याच पक्षाचा देण्यात आला। मग जी पक्षात काम करणारे होते जुने कार्यकर्ते, त्यांच्यावर वारंवार अन्याय चालू होता। त्यासाठी आम्ही एक आघाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे यशवंत सेनेमार्फत, आणि आम्ही 5 जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार दिलेले आहेत आणि पंचायत समितीमध्ये उमेदवार दिलेले आहेत। त्यातून आम्ही नारळ, छत्री आणि कब्बशी असे 3 चिन्ह केलेले आहेत। आज आम्ही त्या पक्षाचं पत्र देऊन एक चिन्ह आम्ही सर्व सदस्यांसाठी देण्याचंही करणार आहोत आणि ठामपणे आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि आमचे नक्कीच उमेदवार विजयी होतील। कारण की वारंवार अन्याय व्हायल्यानंतर कुठेतरी एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही कार्यकर्त्यांसाठी असते। कार्यकर्त्यांवरच जर अन्याय व्हायला तर पक्षही वाढणार नाही आणि कार्यकर्ते तसेच होणार। त्याच्यामुळे ही एक नाराज आणि पक्षावर एक प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फळी बनवून आम्ही आघाडी तयार करून निवडणुकीला सामोरे जात आहोत। 5 जिल्हा परिषदेमध्ये आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि तेवढ्याच ठिकाणी पंचायत समितीला उमेदवार दिलेले आहेत। कोणते जिल्हा परिषद? बेंबळी जिल्हा परिषद, उपळा, वडगाव, अंबेजवळगा अशा ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले आहेत।